श्री स्वामी समर्थ. अंगारक संकट चतुर्थी विशेष. 2025 सालातील पहिला अंगारक योग. ही 120 दिवसाची अद्भुत संकटमोचन सेवा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी. ही सेवा का करावी? अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी, विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी, संतती संबंधी अडचणी दूर करण्यासाठी, देणगी दिलेले पैसे वसूल करण्यासाठी, मनोकामना पूर्ण करण्यासाठी. ही सेवा कशी करायची? रोज 121 वेळा जपायचा मंत्र. मंगलमूर्ती विघ्नहर्ता दुरितनाशनम. पहिल्या दिवशीची प्रक्रिया. सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करा. खालील साहित्य घेऊन मंदिरात जा. 2 विड्याची पानं, 1 रुपयाचं नाणं, नारळ, लाल रंगाचं फूल, जास्वंद मिळालं तर ठीक, नाहीतर इतर फूल, गूळ, खोबरे, डाळिंब. हे सगळं साहित्य गणपती मंदिराच्या मूर्तीसमोर अर्पण करा आणि प्रार्थना करा. गणपती बाप्पा, माझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी तुमची 120 दिवसाची सेवा करत आहे. ती सुखरूप पूर्ण होऊ द्या. पहिल्या दिवशी मंदिरातच बसून जप करा. पुढील दिवसापासून रोज ठरलेल्या वेळीस जप सुरू ठेवा. नियम: मांसाहार करायचा नाही, परान्न नाही, फक्त आई-वडिलांच्या घरचं अन्न चालेल. मासिक पाळीचा खंड चालतो, पण सुतक असल्यास सेवा पुन्हा नव्याने सुरू करा. मांडणी करण्याची गरज नाही. हा अंगारक योग तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, धनधान्य आणि मंगलप्राप्ती घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचे उपाय. खास उपाय: दूध, केशर मिसळून गणपतीला अभिषेक. बुद्धी तेजस्वी होते. गणेश मूर्तीखाली चांदीचं नाणं ठेवा. धनवृद्धी होते. मंगळवारी गणपतीला लाल फूल अर्पण करा. उत्तम आरोग्य मिळतं. बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा. संतती सुख मिळतं. गणपतीच्या पायाजवळ शंख ठेवा. लक्ष्मीचं वास्तव्य होतं. गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र मंदिरात दान करा. नवीन कामात यश. रोज सकाळी गणेश स्तोत्र पठण करा. शारीरिक व मानसिक बल वाढतं. मंगळवारी पंचामृत अभिषेक करा. भक्तिभाव व आरोग्यवृद्धी. घरात गणपती पूर्व दिशेला ठेवा. समृद्धी टिकून राहते. पूजेनंतर ध्यानधारणा करा. चित्त शांती, सकारात्मक विचार. गणेश जयंतीला 101 वेळा श्री गणपती नमः जप करा. जन्मकुंडलीतील दोष कमी होतात. मंगळवारी मोदकचा नैवेद्य द्या. लक्ष्मी प्राप्ती. रोज 11 वेळा श्री गणेश स्तोत्र वाचा. आत्मविश्वास वाढतो. नवीन वाहन घेतल्यानंतर नारळ फोडा. अपघात टळतात. बुधवारी गरीब मुलांना पुस्तके दान करा. विद्यार्थ्यांना यश. गणपतीला रोज दुर्वा अर्पण करा. घरात शांतता व सौहार्द. 11 मंगळवारी पंचामृत अभिषेक करा. सकारात्मक ऊर्जा. पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा. मनशांती. बुधवारी पिवळी फुले अर्पण करा. घरगुती वाद मिटतात. झोपण्याआधी जय गणेश देवा 21 वेळा म्हणा. मानसिक शांती. गणेश चतुर्थीला 108 वेळा ओम गणपती नमः जप करा. नोकरीत यश. बुधवारी मुलांना पेढे वाटा. कुटुंबात स्नेह व आनंद. मंगळवारी 11 सुपारी व 11 बदाम अर्पण करा. निर्णय क्षमता वाढते. दूध गूळ अभिषेक केल्याने आनंदी वातावरण. मंगळवारी दूध व डाळिंब अर्पण करा. व्यापारी अडथळे दूर होतात. 11 मंगळवारी दुर्वा वहा. मनोबल व शांती मिळते.
गुरुवारी पंचमुखी गणपती पूजा केल्याने सर्व क्षेत्रात यश मिळते. मातीचा छोटा गणपती रोज उजव्या घरगुती वाद शांत होतो. सलग 11/7 मंगळवारी अन्नदान करा, आर्थिक धैर्य लाभते. संकटीला लाल फूल अर्पण करा, विवाहातील अडचणी दूर होतात. गणपती बाप्पाचे गणेश चतुर्थीला 18 सोपे उपाय, प्रभावी उपाय. 1. दररोज गणपती बाप्पाचे नाव घेऊन पक्ष्यांना तांदूळ घाला, इच्छापूर्ती होते. कोणतेही नवीन काम सुरू करताना गणपती मंत्र म्हणा, कार्यसिद्धीस निश्चिती होते. 3. दर मंगळवारी घरात गणेश अथर्वशीर्ष पठण करा, सर्व अडथळे दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. 4. गणेश मूर्तीसमोर दिवा लावा, नोकरी किंवा व्यवसायातील स्थिरता अर्पण करा, आर्थिक संकट कमी होते. 5. गणपतीच्या पायापाशी दगडफूल अर्पण करा, नकारात्मक दूर होते. 6. बाप्पाला धनधान्य अर्पण केल्यास धनधान्याची कमतरता होत नाही. 7. जास्वंदाच्या फुलांचा हार गणपतीला अर्पण करा, सौभाग्य लाभते, समाजातील मान वाढतो. 8. मंगळवारी गणपतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा, मूल प्राप्त होते. 9. मुलांना दररोज गणेशस्तोत्र म्हणायला लावा, अभ्यासात एकाग्रता येते. 10. घरात दररोज गणपतीची आरती करा, संकट नाहीसे होतात. 11. मंगळवारी 1 लवंग आणि 1 वेलदोडा अर्पण करा, माधुर्य वाढते. 12. गणपतीला लाल चंदन अर्पण केल्यास विवाह जुळण्यास मदत होते. 13. मंगळवारी घरात गंगाजल शिंपडा, सकारात्मक ऊर्जा व शांती, वास्तुशांती मिळते. गणपतीचे चित्र गुंडाळून दुकानात ठेवा, विक्रीत वाढ होते. 15. गणपतीची मातीची मूर्ती रोज पूजल्यास मन शांती व दिवस यशस्वी होतो. 16. मंगळवारी गणपतीची पूजा करा, सर्व मनोकामना पूर्ण होतात. 17. मंगळवारी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा, कार्यसिद्धीस होते. 18. दुधात केशर मिसळून गणपतीचा अभिषेक करा, सुख समृद्धी मिळते. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.